रेरामध्ये स्ट्रक्चरल डिफेक्ट जर का तुमच्या फ्लॅटमध्ये असेल, तर तुम्ही कंप्लेंट फाईल करू शकता, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मात्र नेमका स्ट्रक्चरल डिफेक्ट म्हणजे काय आणि कुठल्या गोष्टी स्ट्रक्चरमध्ये येतात, हे आज आपण बघणार आहोत. रेरा कायदा आल्यापासून तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये किंवा ब्रोशरमध्ये बिल्डरनी तुमच्या फ्लॅटमधल्या कुठल्या गोष्टी लिहून दिलेल्या आहेत, याला खूप महत्त्व आलंय. एक्झाम्पल म्हणून सांगते, आपल्या ॲग्रीमेंटमध्ये बिल्डरनी कुठल्या क्वालिटीचे प्लंबिंगचे मटेरियल वापरलेलं आहे किंवा कुठल्या क्वालिटीचं टाईल्स लावलेले आहेत, कोणता कलर दिलेला आहे, हे सगळी माहिती लिहिलेली असते. आता त्याच पद्धतीचं आणि त्याच क्वालिटीचं सगळं बिल्डरनी वापरलंय का, हे आपण चेक करायला पाहिजे. आणि हे चेक करण्यासाठी आपल्याला पोझेशन घेण्याच्या आधी त्या फ्लॅटमध्ये जाऊन त्याची एन्क्वायरी किंवा त्याचा रिपोर्ट घ्यायला पाहिजे. आणि या रिपोर्टनुसारच आपण रेरामध्ये कंप्लेंट फाईल करू शकतो. याचबरोबर मला हे पण सांगायचंय, की स्ट्रक्चरल डिफेक्ट म्हणजे कुठला नळ तुटला किंवा फ्लश बिघडला किंवा कुठलं लाईटचं बटन खराब झालं किंवा दरवाजा निखळून पडला किंवा दरवाजाचं हँडल तुटलं, तर अशा गोष्टी स्ट्रक्चरल डिफेक्टमध्ये येत नाहीत. फक्त मेजर क्रॅक्स, कन्सील्ड वायरिंग आणि कन्सील्ड प्लंबिंग एवढ्याच गोष्टी स्ट्रक्चरल डिफेक्ट या रेराने दिलेल्या व्याख्येमध्ये इन्क्लूड होतात. स्ट्रक्चरल डिफेक्ट सारख्या अनेक अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही रेरामध्ये कंप्लेंट फाईल करू शकता. मात्र योग्य नॉलेज नसल्यामुळे कोणत्याही क्षुल्लक कारणासाठी किंवा कोणत्याही चुकीच्या कारणासाठी रेरामध्ये कंप्लेंट फाईल होतात आणि नंतर त्या डिसमिस होतात. याचसाठी आमचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीवरती कंप्लेंट फाईल करावी असं वाटत असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा.